नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे क्लास 9च्या स्टुडंट्सची जी सेकंड टर्म एक्झामिनेशन होणार आहे, जिला तुम्ही द्वितीय सत्र म्हणता, ॲन्युअल एक्झाम म्हणता, सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन म्हणता, तिची सायन्स पार्ट 1ची क्वेश्चन पेपर पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अनेक विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असतो, सर हीच क्वेश्चन पेपर आमच्या स्कूलमध्ये येणार आहे का, आमच्या पेपरमध्ये, उद्याच्या पेपरमध्ये हीच येणार आहे का? तर याचंही उत्तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. कुठे देईल हे सांगत नाही, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, क्लास 9th सेकंड टर्म एक्झामिनेशन 2026 सब्जेक्ट आहे सायन्स 1, मार्क्स आहेत 40, टाईम आहे 2 तास. ओके, तर प्रश्नपत्रिकेला सुरू करूया. क्वेश्चन 1A मध्ये म्हटलेलं आहे, चूज द करेक्ट ऑप्शन अँड राईट द अल्फाबेट ऑफ द करेक्ट आन्सर. तर 4 ऑप्शन असणार आहे तुम्हाला प्रत्येकी प्रश्नासाठी. तर योग्य पर्याय निवडायचा आणि त्याचं उत्तर लिहायचं. पहिला आहे, टू हिअर अ क्लिअर इको द रिफ्लेक्टिंग सरफेस शुड बी ॲट लिस्ट डॉट 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 डिस्टन्स अवे. 4 ऑप्शन. एमध्ये तुम्हाला 172 m, बीमध्ये तुम्हाला 34.4 मीटर, सीमध्ये तुम्हाला 34 मीटर अँड डीमध्ये तुम्हाला 17.2 मीटर. आफ्टर दॅट सेकंड नंबरवाला क्वेश्चन आहे तुम्हाला, द रेंज ऑफ साऊंड दॅट द ह्युमन हिअर कॅन हिअर इज. 4 ऑप्शन आहे, करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, द व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज. 4 ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्ट करायचं करेक्ट ऑप्शन आणि आन्सर करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फोर्थ नंबरवाला, डॉट 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 इज द मेन कंपोनंट ऑफ बायोगॅस. 4 ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करा आणि याचा आन्सर द्या. स्क्रीनशॉट घेऊन टाका इथं तर तुम्ही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपल्याला फिफ्थ नंबरवाला, टू प्रिव्हेंट स्टिकिंग ड्युरिंग कुकिंग डॉट 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 पॉलिमर इज यूज्ड ऑन कुकिंग युटेन्सिल. ओके, 4 ऑप्शन आहे, करेक्ट ऑप्शन निवडा आणि याचा आन्सर करा. क्वेश्चन 1B सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स म्हटलेलं आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यामध्ये म्हटलं आहे, फिल इन द ब्लँक इन डॉट 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 वेव द ऑसिलेशन ऑफ पार्टिकल ऑफ द मीडियम इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ वेव प्रोपोगेशन. सेकंड नंबरवाला आहे, राईट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मिथेन. थर्ड नंबरवाला आहे, राईट ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स लिहायचं आहे. द इमेज ऑप्टेन बाय प्लेन मिरर इज अ व्हर्च्युअल इमेज. आफ्टर दॅट फोर्थ नंबरवाला, राईट वन हार्मफुल इफेक्ट ऑफ डिओडोरंट्स. आफ्टर दॅट फिफ्थ नंबरवाला आहे, फाइंड द ऑड वन, सी वॉटर, इथेनॉल, ॲल्युमिनियम अँड प्युअर वॉटर. आफ्टर दॅट क्वेश्चन 2A म्हटलेलं आहे, राईट सायंटिफिक रिझन्स. सायंटिफिक रिझन्स लिहायचे आहे. फर्स्ट नंबरवाला आहे, कॉन्केव्ह मिरर्स आर यूज्ड इन सोलर डिव्हाइसेस. सेकंड नंबरवाला आहे, द इंटेन्सिटी ऑफ रिव्हर्बरेशन इज मोर इन एम्प्टी क्लोज्ड हाऊस. आफ्टर दॅट थर्ड नंबरवाला, वेन CO2 गॅस इज पास्ड थ्रू लाईम वॉटर दॅट लाईम वॉटर बिकम्स मिल्की. विद्यार्थी मित्रांनो, सायंटिफिक रिझन्स लिहायचे कोणते, 2चे तुम्हाला. त्यानंतर क्वेश्चन 2B म्हटलेला आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्समध्ये एनी 3. पहिला, व्हॉट इज द इन्फ्रासोनिक साऊंड अँड राईट वन एक्झाम्पल. सेकंड नंबरवाला, राईट द कंपोनंट्स ऑफ द फॉलोइंग गॅसेस, वॉटर गॅस, प्रोड्युसर गॅस. आफ्टर दॅट थर्ड नंबरवाला, मॅच द फॉलोइंग सॅच्युरेटेड सोल्युशन अँड डबल साल्ट. आफ्टर दॅट थर्ड नंबरवाला, COC2. आफ्टर दॅट NaHCO3. अँड फोर्थ नंबरवाला क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग रिॲक्शन. आता ही रिॲक्शन स्क्रीनशॉट घेऊन टाका सर्व क्वेश्चनचं स्टुडंट्स, आणि ही रिॲक्शन तुम्हाला कंप्लीट करायची. ओके, कंप्लीट करायची. जाऊया पुढे. तुम्हाला नेम द फॉलोइंग डायग्रामला नेम करायचं. म्हणजे आय थिंक स्टुडंट्स तुम्हाला इथे ऑलरेडी नेम करून दिलेलं आहे. ओके, बघू शकता इथे ऑलरेडी. म्हणजे इथे क्वेश्चन आहे ना, इथे जे पहिलं आहे ते ब्लँक पाहिजे होतं, तर इथे ट्रान्समीटर नाव टाकलं गेलं आहे. दुसरं शिफ्ट तर बरोबर आहे, बट तिथे इन्सिडंट अल्ट्रासोनिक वेव्ज इथे टाकले गेले. त्यानंतर रिसिव्हर टाकले गेले. मग यामध्ये ऑलरेडी आन्सर इन्क्लुडेड आहे. सो तुम्हाला ऑलरेडी आन्सर मिळालं, याचं स्क्रीनशॉट घेऊन टाका. ओके, जाऊया पुढे. आता आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स म्हटलेले आहे एनी 5. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, राईट एनी 3 युजेस ऑफ ऑडिएबल साऊंड, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. तर कंप्लीट करायचा हा टेबल, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका विद्यार्थी मित्रांनो. राईट एनी 3 युजेस ऑफ ऑडिएबल साऊंड, पहिले सेपरेट क्वेश्चन. त्यानंतर सेकंड नंबरवाला, की तुम्हाला ही जी काही फॉलोइंग टेबल आहे, हा टेबल दिलेला आहे. हा टेबल विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट्स तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, थर्ड नंबरवाला, राईट एनी 3 हार्मफुल इफेक्ट्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस अँड रेडिएशन. फोर्थ नंबरवाला, डिस्क्राईब द ब्लिचिंग पावडर विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला, B 1 प्रॉपर्टी आणि C 1 यूज. त्यानंतर फिफ्थ नंबरवाला, राईट एनी 3 प्रॉपर्टीज ऑफ डायमंड. सिक्स नंबरवाला, the 7 centimeter high object is placed 25 centimeter in front of a concave mirror having focal length 15 centimeter. Find the position of the image and describe its nature and size. After that, 7 number wala, first number wala, what is the function of the human ear. Second number wala, what precautions should be taken to prevent serious injury to the eardrum. And 8 number wala, write any 3 uses of graphite. So let's move through the question number 4. अँड क्वेश्चन नंबर 4मध्ये तुम्हाला कोणतं एक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला एक जस्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, की यामध्ये ना, ओके, तिने बट तिथे कोणतं एक सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. आता बघा, पहिल्यामध्ये स्टेट द साईन कन्व्हेन्शन्स यूज्ड फॉर रिफ्लेक्शन बाय स्पेरिकल मिरर्स. हाऊ विल यू आयडेंटिफाय वेदर द स्पेरिकल मिरर इज कॉन्केव ऑर कॉन्वेक्स. सेकंड नंबरवाला आहे,
एमध्ये व्हॉट प्रॉब्लेम डू यू फेस आफ्टर प्लेइंग कलर्स ड्युरिंग होली, रंगपंचमी, व्हाय विच कलर्स शूड यू यूज टू अवॉइड दिस प्रॉब्लेम्स. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही रंगपंचमी खेळात कोणकोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करायला मिळालेत, तर त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. आणि विच कलर शूड यू यूज टू अवॉइड दिस प्रॉब्लेम्स, आणि हे प्रॉब्लेम्स होऊ नये यामुळे तुम्ही कोणते कलर्स यूज कराल, तर नॅचरल कलर्स यूज कराल. राईट, केमिकल कलर्समुळे अनेक सारे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळाले, तुम्हालाही माहिती आहे. तर कोणते प्रॉब्लेम्स आले ते लिहायचे आणि पुढील वेळेला कोणते कलर्स यूज कराल, तर त्याचं उत्तर काय असेल, नॅचरल कलर्स. तुम्ही तुमच्या पद्धतीने आन्सर करा. आफ्टर दॅट थर्ड नंबरवाला, राईट नेम्स ऑफ एनी 3 हायड्रेटेड क्रिस्टलाइन सबस्टन्सेस विथ देअर मॉलिक्युलर फॉर्म्युलाज. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीने एक क्वेश्चन पेपर होती क्लास 9च्या स्टुडंटची, सेकंड टर्म एक्झामिनेशनची. आणि तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मोस्ट इम्पॉर्टंट डाऊट क्लिअर करतो आहे. सर, हीच प्रश्नपत्रिका येणार आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट ऑफ स्कूलमध्ये ही क्वेश्चन पेपर येईल. म्हणजे अनेक साऱ्या स्कूलमध्ये, शाळांमध्ये ही क्वेश्चन पेपर येऊ शकते, परंतु अनेक साऱ्या अशा शाळात असतील ज्यामध्ये येणार नाही. सो मला असं सांगायला आवडेल की ही प्रश्नपत्रिका 100% तुमच्या शाळेमध्ये येईलच, याची कोणत्याही प्रकारे आम्ही खात्री घेत नाही. ही प्रश्नपत्रिका फक्त तुम्हाला सरावासाठी देण्यात येत आहे. तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची आहे, सराव करायचा आहे. ही प्रश्नपत्रिका आपण पैशांवरती विकत घेतलेली आहे, पेड आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की याचं PDF हवं आहे, तर तुम्हाला एकसोबत मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2, हिस्ट्री, जिओग्राफी सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिकांचं PDF मिळेल. परंतु यासाठी तुम्हाला पैसे भरायला लागतील. जर तुम्हाला तसं करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मास्टर वैभव हिरे ॲपची लिंक आहे, ते ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये किंवा प्ले स्टोअरवरनं मास्टर वैभव हिरे ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये पेड स्टडी मटेरियलमध्ये जा, तिथे 9th जा आणि सेकंड टर्म एक्झामवरती क्लिक करा. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, जी काही क्वेश्चन पेपर्स आहे त्या तुम्हाला सर्व मिळून जातील. ओके स्टुडंट्स, मला तुम्हाला अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायला आवडेल. यूट्यूबवरती तुम्हाला फ्रीमध्ये मिळतं आहे. सो डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब. लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुम्हाला यूट्यूबवरती तर फ्रीज देत असतो. त्या ॲपमध्ये भले पेड मिळतं आहे तुम्हाला, बट इथे तुम्हाला सर्व काही फ्री मिळतं आहे. तुम्हाला सर्वांना ॲट द लास्ट जाता तुमच्या सेकंड टर्म म्हणजेच ॲन्युअल एक्झाम सायन्स पार्ट 1च्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तुम्हाला टाटा, बाय बाय, टेक केअर.